दादा, सध्या प्रत्येक पेट्रोल पंपावर भरपूर गर्दी, एक संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांमध्ये की पेट्रोल तिकडे लढाई सुरू असल्यामुळे पेट्रोलचा साठा हा संपून राहिला. तर तुमचं काय म्हणणं, तुम्ही एक पेट्रोल पंपाचे संचालक आहात? पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपून नाही राहिला आहे. 2 दिवस सुट्टी आल्यामुळे मालाचा सप्लाय कमी झाला आणि बँकिंगमध्ये सगळ्यांचं पेमेंट नाही जाऊ शकलं, म्हणून हा लोड एकदम वाढला आणि लोकांना पॅनिक करण्यात आलं की माल भेटणार नाही म्हणून. सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल होऊन राहिले की माल कुठे नाही भेटू, मला नागपूरमध्ये म्हणा, उमरेडमध्ये म्हणा, प्रत्येक ठिकाणी पेट्रोलच्या याच्या पंपावर असे लाईन लागलेले आहेत. तुमचं काय, जनतेला काय हे राहील? पॅनिक व्हायची आवश्यकता. काही पंपावर भरपूर माल आहे, पण खूप गर्दी करून आले म्हणून असं वाटून आलं माल भेटणार नाही म्हणून. बाकी सगळे गर्दी करून आले म्हणून आपणही गर्दी करून आलो, म्हणून ते पॅनिक झालं आहे सगळं. बरं, काल आणि परवा बहुते पेट्रोल पंपावर काही पेट्रोल पंपात हे नव्हतं, पेट्रोल नव्हतं. त्याचं कारण काय होतं? म्हणजे 2 दिवस बँक बंद असल्यामुळे पेमेंट नाही पोहोचू शकलं आणि मालून नाही निघा आणि ईदाची सुट्टी आली तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये सगळे ईदवाले सुट्टीवर होते ना. आता सोमवारपासून सुरळीत त्याचा सप्लाय सुरू झाला. माझ्याचकडे काल रात्री माल येऊन गेला. दादा, काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल नसल्याचे बोर्ड लागले किंवा काही लोक पेट्रोल पंपावर डिझेलसाठी गर्दी करत आहे, काय कारण आहे? नाही, गर्दी कसं आहे, लोक प्रत्येक गाड्या फुल करून राहिले. ज्यांना 200ची गरज आहे, 50ची गरज आहे, तो 500. त्यामुळे पेट्रोल पंपावर भरोशा गर्दी वाढलेली आहे आणि लोकांमध्ये सोशल मीडियामुळे व्हायरल झाले आहे का बा पेट्रोल डिझेल मिळणार नाही. पण पेट्रोल डिझेलच्या साजा सगळ्याच पंपावर आहे, आपल्याही पंपावर आहे, पण लोक खूप गर्दी करत आहे आणि घाई करत आहे. त्यामुळे आणि वर्कर पण दिवसभर काम करून थकून गेले बिचारे. त्यामुळे काही लोकांनी थांबवलं आहे पेट्रोल डिझेल. पण पेट्रोल डिझेलचा साठा हा सुरळीत सुरू राहणार आहे आणि सर्वच पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. पण काही पंपावर जसे बोर्ड लागले की पेट्रोल पंपावर डिझेल नाही, पेट्रोल नाही, कारण काय? तर त्याच्यामुळेच लागले आहे का बा लोक खूप गाड्या पेट्रोल आणि डिझेल भरून राहिले आणि त्याच्यामुळे साठा कमी होत आहे. शनिवार रविवार बँक बंद झाल्यामुळे काही पेमेंट पोहोचलेलं नाही. त्यामुळे आज काही लोकांनी पेमेंट टाकले आणि आज रात्री किंवा उद्याला ते टँकरचे येतील. त्यामुळे लोकांनी घाई करू नये, गर्दी करू नये आणि पॅनिक होऊन इकडे तिकडे धावू नये. त्यामुळे गाड्यांचे पेट्रोल संपणार नाही. ज्या ठिकाणी घरी आहे